खरं तर आज 67 धम्म चक्र अनुप्रवर्तन दिन आपण या दिघोरीत साजरा करतो. जरी गर्दी कमी असली पण ऐकणारे मंडळी दर्दी आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे. ज्या महामानवानं शांती आणि धम्म दिला, सांगितला, त्याचा प्रचार केला आणि प्रवर्तन केले असे शांतीचे अग्रदूत मानव वंशाचे शास्त्रज्ञ तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, त्यांना जन्म देणाऱ्या महामाया राजमाता जिजाऊ भोसले, त्यांचे वीर सुपुत्र, महाराष्ट्राचे आराध्य दैवत, ज्यांनी महाराष्ट्र घडवून आणला, ज्यांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केला, असे महाराष्ट्राचे आराध्य दैवत, स्वराज्याचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवबा राजे, ज्यांनी आपल्या अभंगातून गाथांतून संबंध महाराष्ट्र प्रबोधनाचा वसा निर्माण केला. प्रबोधनाचे साहित्यिक किंवा साहित्यकार म्हणून त्यांना असे संत तुकोबाराय. आरक्षण भीक नाही, तो आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे, अशी ठिणगी किंवा हे वचन ज्यांनी ठणकावून सांगितलं ते आरक्षणाचे जनक राजा अधिक ऋषी छत्रपती शाहू महाराज, ज्यांनी शिक्षण काय असतं, शिक्षण कसं असतं, शिक्षण कशासाठी घ्यायला पाहिजे आणि शिक्षणाचे महत्व काय आहे असे ज्यांनी स्वतःच्या घरापासून, स्वतःच्या पत्नीपासून ज्यांनी सुरुवात केली असे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि राजमाता राष्ट्रमाता मासाहेब सावित्रीबाई फुले, या संबंध महाराष्ट्रात, या जगात आणि या भारतात जे जे महामानव आणि महापुरुष होऊन गेले अशा संबंध महामानवांना मानवंदना वंदना देत ज्यांनी त्यांचे विचार आत्मसात केले, त्या विचारांचा अभ्यास केला आणि मगच पुढे जाण्याचा जो संकोच मनात ठाणला किंवा एक निर्माण केला असे महामानव, विश्वरत्न, बोधिसत्व, परमपूजे शब्द म्हणतच नाही. लक्षात घ्या, माझ्या शब्दांकडे जर लक्ष असेल तरच मी दिघोरीत आलो असं मला समाधान होईल. इकडे भाषण सुरुवात आणि तिकडे जेवण सुरुवात, मग इकडे भाषणांची ऊर्जा जेवणात जाईल का हा एक प्रश्न निर्माण होणार आहे. जेवण हे फक्त जीवन जगण्यासाठी आहे, पण प्रबोधन हे मानवाचे कल्याण होण्यासाठी आहे असे संत तुकोबाराय आपल्या अभंगातून सांगतात. हे सुद्धा तुम्ही समजून घेतलं पाहिजे. मी जरी लहान दिसतो पण ताकद भरपूर आहे, नाही का? मी जरी लहान दिसतो पण ताकद भरपूर आहे. कशाची? विचारांची. म्हणूनच मला इथं बोलवलंय, नाही तर काही कारण आहे का बोलवण्याचं? अजिबात नाही. त्या महामानवाला मी तुमच्या साक्षीनं दिघोरी वासियातील बौद्ध समाजाच्या वतीनं त्रिवार अभिवादन करतो. त्यांच्या खांद्याला खांदा लावून ज्या गौऱ्यांची शपथ बाबासाहेबांना घालवली ती राजमाता, राष्ट्रमाता, जगाची सांस्कृतिक माता मासाहेब रमाई, या सर्वांना अभिवादन करतो. विचार मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, अतिथी मंडळी, माझ्यासोबत आलेले सन्माननीय कवी, साहित्यिक, शिक्षक के रंगारी सर, आमचे मित्र धम्मदीप मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य बोर्डे,
तिकडे माझ्यावर ज्याचा असीम प्रेम आहे असा विश्वरत्न रामटेके, आमच्या प्रदीप प्रधान या संबंध टीमचे आणि या गावकरांचे मी मनपूर्वक माझ्या वतीनं स्वागत करतो. मला सांगा प्रणित भाऊ, मी किती बोलू? महत्वाचा मुद्दा हाच आहे, कारण लोक तिकडे जेवायला बसले आणि इथे बसलेल्यांच्या मनातही जेवणाचा विचार निर्माण झालेला आहे. त्यामुळे खरं सांगा मी किती बोलावं, कारण बोलण्यासारखं काही राहिलं नाहीये. सगळा जो बुद्ध होता आणि धम्म होता, मेसराब साहेबांनी सगळं सांगून टाकलं. आता सांगण्याची गरज पडत नाही. आणि मला तर वाटते महार समाजातल्या किंवा म्हणजे बौद्ध समाजातल्या महार जातीतल्या लोकांना बुद्ध आणि धम्म आणि बाबासाहेब सांगणे लय कठीण काम आहे. समजलंय? फारच कठीण. कारण या समाजात एवढे विद्वान आहे की ज्याच्या घरी खिळा नसेल, खुंटी म्हणजे ते काय म्हणते म्हणजे लटकवण्यासाठी साधन नसेल, पण त्याच्या घरी मात्र मी वकील असल्याचा एक जाहीरनामा म्हणून काळा कोट असते. अरे विद्वत्ता नाही आहे, ही आहे तुमच्या दुर्गुणाची पावती. तो काळा कोट फक्त दिसायसाठी छान असतो, त्याच्याकडे पाहिलं जातं, पण त्याच्यात काहीच नसतो. कारण ज्या काळ्या कोटाला, ज्या काळ्या विचाराला बाबासाहेब आंबेडकरांनी 13 ऑक्टोबर 1935 ला येवला मुक्कामी त्या संबंध परिषदेत जो एल्गार आणि जो एक मूलमंत्र किंवा एक नवीन प्रेरणादायी प्रवास जो सुरू केला, तर त्या ठिकाणी बाबासाहेब असं म्हणतात की मी ज्या समाजात जन्माला आलो तो समाज कोणता? हिंदू. लक्षात घ्या, हिंदू समाज नाही आहे. मी साक्षीदार आहो त्याचा. अरे मी वाचलो म्हणून सांगतो आणि खरं सांगते, सुप्रीम कोर्ट हिंदू धर्म नाही आहे. अभ्यासपूर्वक बोलण्याचा मी प्रयत्न करेन. मी अभ्यासक आहो, मार्गदाता नाही, बुद्ध आहे. मी लहानसा पोरगा, तुम्हाला मार्गदर्शन करण्या इतपत माझी काही अवकात नाहीये. मी फक्त विचारांचा प्रेरक आहे. विचार पेरायचं काम करतो. विचार तुमच्या मनात पेरण्याची सक्ती मला बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आणि ती घोषणा होती, मी हिंदू म्हणून जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार. अरे आवाज दबला का? हिंदू म्हणून मरणार. काय गोष्ट करताय? बाबासाहेबांनी ऐलान केलं होतं, बाबासाहेबांची ती प्रेरणा होती, बाबासाहेबांचा काम होता, बाबासाहेबांनी ठणकावून सांगितलं. पण मात्र आज तुम्ही आजही हिंदू आहात, त्याचं काय? प्रश्नार्थक चिन्ह. ज्यांना ज्यांना चिन्ह समजत असेल त्यांनी चिन्ह लक्षात घेतलं पाहिजे. मी मराठीचा मास्तर आहे, त्याच्यामुळे मला सगळ्या गोष्टी समजून येतात. समजलं? चिन्ह लक्षात घ्यायचा, त्या चिन्हावरूनच आपण प्रश्नचिन्ह निर्माण करतो आणि प्रश्नचिन्ह मिटवतो. वामनदादा कर्डक आपल्या एका कवितेत म्हणतात, शब्दांनीच पेटतात घरेदारे आणि शब्दच विझवतात घरे. याही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. ती घोषणा जी होती ती तारीख होती 13 ऑक्टोबर. तारखा बघा आता काय काय सांगतात बाबासाहेबांच्या जीवन प्रवासातलं किंवा विचारांच्या. नंतर बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 ला काय केलं? बरीच मंडळी म्हणतात, चांगले चांगले बोलणारे म्हणतात, धम्मचक्र प्रवर्तन. बांधवांनो किंवा मोठ्या वडीलधारी मंडळीनं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो, धम्मचक्र फक्त एकदाच केलं, ते बुद्धांनी सारणात येते इसवी सन पूर्व 528 ला. ही संकल्पना किंवा ही जी नोंद आहे ही लक्षात असू द्या. ते होतं धम्मचक्र प्रवर्तन. त्या दिवशी होती आषाढ पौर्णिमा. खर तर हा धम्मचक्र अनुवर्तन किंवा प्रवर्तन त्या आषाढ पौर्णिमेला व्हायला पाहिजे होता. पण पुढे काय झालं तेही लक्षात घ्या. हे बुद्धांनी प्रवर्तन केलं
नंतर 1000 वर्षांनी ज्यांच्या हातातली तलवार पाहून समंदर राजे काय राज्य करणारे मंडळी थरथर कापायचे, डोक्याचा घाम पॅन्टच्या आतमधून पायाच्या खाली निघायचा. ज्या राजाचं नाव आहे असे चक्रवर्ती. बघा नावात किती ताकद आहे. चक्रवर्ती. तुमच्या हातात आहे का चक्र? ज्यांनी ज्यांनी चक्र पकडलं असेल त्या चक्रवाल्यांना मी ऐलान करतो की ज्यांच्या हातात चक्र होतं नव्हतं हे तुम्ही ज्यांनी पाहिलं असेल त्यांनी लक्षात घ्या, किंवा ज्यांनी ऐकलं असेल त्यांनी लक्षात घ्या. चक्र कोणाच्या हातात होतं ना ते चक्र कसं फिरलं याची नोंद आपण घेतली पाहिजे. आपण विद्वान समाजाचे अनुयायी समजतो. मी खरंच अनुयायी नाही आहे, मी उपासकही नाही आहे. कृपया लक्ष द्या. पुन्हा पुन्हा येण्याची संधी भेटली तर ठीक आहे, संधी भेटली तर वाजा वाजवल्याशिवाय सोडणार नाही. पण आज जरा वेळ कमी दिसतोय. जे चक्र फिरलं ते चक्रच वेगळं होतं. पण सम्राट अशोकांना चक्रवर्ती काय म्हणतात त्याच्या मागची कारण अशी आहेत की सम्राट अशोकांनी शस्त्रांचा त्याग केला म्हणून विजयादशमी नाव पडलं. समजलं? शस्त्रांचा त्याग का केला? अरे इतकी तलवार चालायची सम्राट अशोकांची की त्या तलवारीचे 56 तुकडे व्हायचे. तुम्हाला आठवत असेल 1 जानेवारी 1818चा इतिहास आठवते का? अरे माहित आहे का? वाचल्या का? काय सांगता वाचल्या का? बाया हो म्हणतात, माणसं काय करतात झोपतात का? अरे जाग व्हा, झोपू नका. एक तर झोपलं तर चालेल पण झोपेचे सोंग मात्र घेऊ नका. समजलं? झोपेचं सोंग नका घेऊ. कारण जे सोंग घेताना ते सोंग तुमच्या जीवनावर एकदम तुमच्या जीवनावर भुरळ पाडून जाते आणि तुमचं जीवन असं एकदम सामान्य माणसाप्रमाणे राहता तुम्ही आणि त्याच्यातच आपण गुरफटत असतो. हे मात्र मलाही पडत नाही. आपल्याला जन्म दिला तर त्या जन्माचं सार्थक करायला पाहिजे, नाहीतर जन्माचा काय उपयोग नाही का? त्या सम्राट अशोकानं इसवी सन पूर्व हे इसवी सन वगैरे का पडले तेव्हाची गोष्ट आहे. हे ख्रिस्त धर्म होता ना त्या लोकांच्या, तेव्हा स्वतःला ते काही देव म्हणायचे स्वतःला. त्यामुळे हे इसवी सन पूर्व वगैरे पडले. तर सम्राट अशोकांनी इसवी सन पूर्व 265ला धम्म चक्र प्रवर्तन करण्याचा प्रयत्न केला. धम्मचक्र प्रवर्तन केला नाही, प्रयत्न केला. सम्राट अशोकांनी शस्त्र त्याग केला आणि प्रवर्तन करण्याचा प्रयत्न कसा केला तर त्या वेळी सम्राट अशोकांचे पुत्र महेंद्र आणि मुलगी संघमित्रा या दोन्हीही भावंडांनी धम्माचा प्रचार प्रसार आणि अनुकरण कसं करायचं हे तेव्हा सांगून टाकलं. आणि धम्माचा प्रचार प्रसार खूप झाला त्यावेळेस खूप झाला. आणि त्यावेळेस खरंच बुद्धांचा धम्म खरंच चांगल्या नीतीनं विचारानं आणि निष्ठेनं लोकांनी आत्मसात केलं होतं. आणि ते त्यावेळचं एक धम्म अनुवर्तन होतं. पुढे काय झालं? 1000 वर्षानंतर, खूप वर्षानंतर एक तेजस्वी तारा जन्माला आला. एक तेजस्वी तारा जन्माला आला. तो तारा म्हणजे बाबासाहेब. अरे ताराच नाही, तो सूर्य आहे. अरे सूर्यच नाही, तो प्रज्ञा सूर्य आहे. त्या प्रज्ञा सूर्याचा जन्म झाला आणि त्या प्रज्ञा सूर्याचे कार्य तुम्हाला माहीतच आहे. जन्म मृत्यू तर तुम्हाला पाठच आहे, पण त्याच्यासारखे कार्य करायला मात्र आपल्याकडे वेळ नाही. बाबासाहेबांनी 1956ला जो धम्म दीक्षा सोहळा घडवून आणला
ते होतं अनुप्रवर्तन. बाबासाहेबांनी धम्मदीक्षा सोहळा असा आपल्या भाषणात उल्लेख केला. ते भाषण होतं 15 ऑक्टोबर 1956 सकाळच्या 10:20 दिवस होता सोमवार. त्या भाषणात बाबासाहेबांनी अनेक गोष्टी उलगडून काढल्या, पण बाबासाहेबांना विचारण्याची कोणाची हिंमतच नाही की बाबासाहेबांनी बौद्ध धम्मच का स्वीकारला. आम्ही फक्त बाबासाहेबांनी आम्हाला बौद्ध धम्म दिला एवढंच याच गोष्टीमध्ये उहापोहा करत असतो, पण त्याचं कारण काय असेल हे कधी आपण वाचलंच नाही. बाबासाहेब वाचण्याची गरज आहे, बाबासाहेब वाचून समजण्याची गरज आहे, आणि बाबासाहेब सांगणे तितकंच माझ्यासारख्या जवान पोरांची आज खरी गरज आहे. आता म्हाताऱ्यांनी तर रिलॅक्स व्हावं म्हणतो मी, आराम करावं, आणखी पुस्तक वाचावं आणि तरुण पोरांना निर्माण करावं की तरुणांची खरी गरज आहे. बाबासाहेब 100 ग्रॅज्युएटच्या बरोबर होते. या गोष्टी बाबासाहेबांनी 1932 काठमांडू येथे भरलेल्या परिषदेत जाहीर केलं. 100 ग्रॅज्युएट, पुढे आणखी शिक्षण घेतलं, 1000 ग्रॅज्युएट झाले. आपल्यातला पोरगा समाजातला एकदा जर ग्रॅज्युएट झाला ना, BSc BEd केलं तर असं कालर करते आणि चालते. अबे मी ग्रॅज्युएट आहे म्हणते. बंधू, तू ग्रॅज्युएट जरूर आहे, तुझ्या शिक्षणाला सलाम आहे, पण त्या शिक्षणात तुझ्या ग्रॅज्युएट मध्ये एक जर बाबासाहेबाचा विचार असेल तर तुला मी सलाम करतो. आपण विचारांना सोडून देत चाललो. विचारांची गरज आहे. विचारच माणसात परिवर्तन करते किंवा करू शकते. तुमच्या विहाराच्या ब्लॅकबोर्डवर लिहिलेलं होतं 67 वा धम्म चक्र परिवर्तन दिन. प्रणित भाऊ, हे परिवर्तन ही नांदी प्रबोधनासाठी आहे आणि प्रबोधन हे समाजासाठी आहे, पण हे अणुप्रवर्तन दिन आहे. कृपया या गोष्टी आपण शिकलेल्या माणसाने विसरू नये. अभ्यास करायच्या, अभ्यास करूनच कोणत्याही गोष्टी करा. 2 दिवस उशीर होईल तर चालेल, पण चुकायचं नाही, कारण आता आपल्याकडे तशी वेळ राहिलेली नाही. आपला समाज खरंच गरीब आहे. अरे गरीब समाज असल्यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारला, हे त्याच्यातलं एक कारण आहे. दुसरं कारण असं आहे, बाबासाहेबांनी 15 ते 18 धर्माचा अभ्यास केला. 18 वर्ष धर्माचा अभ्यास केला. धर्मात ज्या ज्या देशात कोणता धर्म पुढे आहे त्याचाही अभ्यास केला, आणि नंतरच ती घोषणा होती एवलेची की मी हिंदू म्हणून मरणार नाही. 2 तारखा झाल्या, कोणत्या 13 आणि 14. 15 तारखेला काय झालं माहित आहे तुम्हाला? 15 तारखेला बाबासाहेब आंबेडकर या महामानवाने जी नागांची नागभूमी आहे, दीक्षाभूमी, जिथं आपण नतमस्तक होतो, त्या ठिकाणी ऐतिहासिक भाषण केलं. तीही तेवढीच तारीख महत्वाची आहे. पुन्हा पुढे काय झालं तर 16 ऑक्टोबरला चंद्रपूरला बाबासाहेबांनी अणुप्रवर्तन केलं. पुढे तिथून इथं वडसाला आले. या तारखा आपल्या सणांच्या किंवा आपल्या उत्सवाच्या महत्वाच्या 13, 14, 15, 16 महत्वाच्या तारखा असल्या पाहिजे. याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. काय होतं आणि काय होत नाही, किंवा काय झालंय आणि काय झालेच नाही, या गोष्टींचा आपण कधीच विचार करत नाही. बाबासाहेब फक्त अंगात येतो, बस एकदा अंगात आलं काल्लर टाईट, मग बाबासाहेबाच्या खरा अनुयायी तोच असतो. आणि त्याच्यातही थोडी जर एक काम केलं ना त्या पोट्यानं किंवा त्या पट्ट्यानं, चुकीनं 90 मारली किंवा 50 ग्राम मारलं, तर त्याच्यासारखा तर बाबासाहेब कोणीच सांगू शकत नाही. ही समाजाची अतिशय महत्वाची भूमिका आहे. लक्षात घ्या, आहे म्हणतो, आहे की नाही? हा, या गोष्टी आपण विसरत चाललो. मेश्राम साहेबांनी धम्म सांगला, बुद्धांच्या काही बऱ्याच गोष्टी सांगितल्या, उदाहरणही दिलं, डॉक्टर, नर्स, दवाई वगैरे. तर या त्याच्यातलाच हा एक महत्वाचा मुद्दा असला पाहिजे असं मला वाटते. पण धर्म आणि धम्म यात फरक आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो धम्म दिला तो बौद्ध धम्म होता. आणि कशासाठी दिला? तर मानवाचे कल्याण व्हावं. त्या धम्मामध्ये 4 आर्य सत्य, 8 अष्टांगिक मार्ग, 10 पारमिता, 22 प्रतिज्ञा आणि तुम्हाला अनुसरण करण्यासाठी त्रिसरण पंचशील, अष्टगीत, अष्टगाथा, पुढे पंचशीलच नाही तर आता अष्टशील पालन करण्याची गरज आहे. पंचशील तुम्ही पालन करता, तुम्हालाच माहित आहे करता की नाही. मी आधी सांगितलं मी अनुयायी नाही आहे, मी उपासक नाही आहे, मी फक्त भारताचा नागरिक आहे. बाबासाहेबांनी सांगितलं की मी प्रथम भारतीय आहे आणि अंतिमही भारतीय आहे. बाबासाहेबांनी सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला माहित आहे, पण तुम्ही विसरता कसे हेही समजत नाही. बाबासाहेबांनी सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत, मग विसरून कसं जातो? फक्त 14 एप्रिल आलं की आठवते बाबासाहेब, 6 डिसेंबर आलं की आठवते बाबासाहेब, दसरा आला म्हणजे विजया दशमी आली, धम्मचक्र अनुवर्तन आलं की आठवते बाबासाहेब, बौद्ध पौर्णिमा आली की आठवते बाबासाहेब. इतर दिवशी कुठे जातात बाबासाहेब तुमच्यातले? एकही असा क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रात बाबासाहेबाचं नाव नाही किंवा बाबासाहेबाचे काम नाही, विचार नाही. एकही क्षेत्र नाही. मी तर म्हणतो कोणाकोणाच्या घरी भारताचं संविधान आहे, हातवर करा. कोणाकोणाच्या घरी भारताचं संविधान आहे? अरे हातवर करायला लाज वाटते का? मी तर दोन्ही हात करतो, कारण माझ्या घरी बुद्ध आणि धम्म आणि बाबासाहेबाचं संविधान आहे. हातवर करा ना. वाचन केले का? अरे वाचन केले का? वाचन केले? खरं सांगा. मी काही करणार नाही, मी मार्गदाताही नाही आणि शिक्षा देणारा कोणीच नाही. मी सहज विचारला असेल आणि वाचन जर नसेल झालं तर वाचलं पाहिजे, कारण वाचल्यावरच आपल्याला ते बुद्ध आणि धम्म कळेल किंवा संविधानही कळेल. संविधानाची भाषा खरंच खूप कठीण आहे, पण वाचल्यानंतरच कळेल. कारण तुम्हाला जो हक्क आहे, तुम्हाला जो जगण्याचा अधिकार आहे, तुम्हाला जो बोलण्याचा अधिकार आहे, ते संविधानानं दिलं. बाबासाहेबांचा जन्म म्हणजे आमचा जीवन आहे. मी जे आज इथं बोलतो हे बाबासाहेबांच्या संविधानामुळे बोलतो. कलम क्रमांक 19 खंड ड, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, त्यामुळे मी इथे बोलतो. आधी नव्हतं हे बोलायचं. होती का परवानगी? अरे होती का परवानगी? नव्हती. तुम्हाला माहित आहे. आता आपल्याला ती परवानगी आली. तुम्हाला माहित असेल झाडू आणि गाळग आहे की नाही? ही परिस्थिती बाबासाहेबांमुळे बदलली. बाबासाहेब 15 ऑक्टोबर 1956च्या दीक्षाभूमीत जे दीक्षा सोहळ्याच्या वाचनात बाबासाहेबांनी एक उदाहरण सांगितलं आहे की बाबासाहेबांना एका केसरीच्या पत्रकारांनी प्रश्न विचारला, हो बाबासाहेब, तुमच्या समाजातल्या लोकांचं पोट भरत नाही, उपाशी असतात, कपडे मिळत नाही, त्यामुळे 500 रुपयात मेलेले ढोर खातात किंवा ओढतात, आणतात वगैरे वगैरे. तेव्हा बाबासाहेबांनी त्या पत्रकाराला म्हटलं, ओ गृहस्थ म्हणे, मी ही गोष्ट भाषणात सांगू की तुम्हाला इथं सांगू? तेव्हा बाबासाहेबांनी त्याला उत्तर दिलं. बघा की ते एकदम साधं उत्तर आहे. बाबासाहेब म्हणाले, ती परिस्थिती ठरवते माणसाला जगण्याची. ती परिस्थिती ठरवते माणसाला जगण्याची. मेलेलं ढोर खातात, मान्य आहे. कपडे नाही मिळत, हेही मान्य आहे. पण याचं कारण काय आहे? तर तुमच्यासारख्या ब्राह्मण भटांनी लावलेली परंपरा हे त्याचं कारण आहे. आणि मग बाबासाहेब त्यांना म्हणाले, मी तुम्हाला 500 रुपये देतो, 500 नाही 1000 देतो, तुम्ही हे काम करा ना. माझ्या समाजाच्या मंडळींना किंवा लोकांना लाज वाटत नाही, ती परिस्थिती आहे.
म्हणून ते काम करावं लागलं. आता ती परिस्थिती बदलली. आपण सुटापुटात आलो, आपण कोटात आलो की नाही. मग त्या कोटाचा विचार, त्या सुटापुटाचा विचार आपण पेरला पाहिजे. तरच खरं बाबासाहेबांना अभिवादन केल्यासारखं मला वाटते, नाहीतर मला समाधान होत नाही. मी माझी गोष्ट सांगतो. माझं म्हणणं तुम्ही ऐकता ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ते अनुकरण करा, किंवा माझ्या गोष्टी सत्य आहेत नाही आहेत याचा आधी तुम्ही थारा निर्वाळा लावा, वाचन करा. वाचल्याशिवाय समजणार नाही. वाचाल तर वाचाल, नाहीतर आपलं जीवन चाललंच आहे गुराढोराप्रमाणे. पुन्हा एक दुसरं उदाहरण बाबासाहेबांनी त्या भाषणात सांगितलं. एक मिलिंद नावाचा राजा होता आणि नागसेन. हे इथं रामटेक माहित आहे का तुम्हाला, नागपूर जवळ? अरे रामटेक माहित आहे का? तिथे ते नागसेन नावाचे जे ब्राह्मण राजे होते ते त्या ठिकाणी आले होते किंवा राहत होते, अशी वाचनात गेलेली गोष्ट आहे. मी पाहिलं नाही. तेव्हा बाबासाहेबांनी तेही उदाहरण सांगितलं. मिलिंद असा एक ग्रीक देशातला तत्वज्ञानी होता, विचारवंत होता, की तो फक्त धर्मावर वादविवाद करायचा. कशावर? धर्मावर. आणि त्याला तेव्हापर्यंत कुणीही हरवलेलं नव्हतं असं लिखित आहे, आणि ही गोष्ट सत्य आहे. तर एके वेळेस या मिलिंद यांनी काय केलं की बौद्ध धम्माच्या एखाद्या तत्वज्ञानाला हरवायचा, त्याला प्रश्न करायचा, त्याच्याशी वादविवाद घालायचा. तेव्हा हे दोन मंडळी बसले. ह्या सगळ्या गोष्टी मिलिंद प्रश्न या पुस्तकात नोंद आहे, आपण ते वाचलं पाहिजे. तेव्हा त्या दोघांमध्ये वादविवाद चालला. मिलिंदांनी प्रश्न केलं, धर्माला ग्लानी काय येते? धर्माला ग्लानी काय येते? तेव्हा नागसेन या राजाने उत्तर दिलं. पहिलं त्याचं एक कारण सांगितलं. जर धर्म कशामुळे बुडतो, तर धर्माचा जर किंवा धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला नाही तर धर्म बुडतो. धर्माचे विचार जर आत्मसात केले नाही आणि लोकांपर्यंत पोहोचले नाही, म्हणजे जे लोकांपर्यंत पोहोचतं त्याला म्हणतात प्रवर्तन. जे बुद्धांनी त्या काळात पहिल्या 5 ब्राह्मण भिक्षूंना दिलं आणि नंतर 500 ब्राह्मण भिक्षूंना दिलं, ते सारणात येथील प्रवर्तन होतं. तर या गोष्टी 2 कारण सांगितलं. आणि तिसरं कारण असं आहे की धम्म असो की धर्म असो, याचं आपण अनुकरण केलं पाहिजे. या 3 कारणं त्या मिलिंद ग्रीक नावाच्या तत्वज्ञानाला या नागसेन राजांनी सांगितलं, आणि त्यांनी त्या राजाला नतमस्तक केलं, म्हणजे डोकं टेकवलं. त्या ठिकाणी तो नागसेन राजा बुद्धाला शरण गेलेला होता. त्यामुळेच त्या मिलिंदाचे प्रश्नांची उत्तरं दिली. पुढे अनेक गोष्टी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणात सांगितल्या. सूचना आली आहे जेवण करणारे करतात म्हणून, तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, मी बोलतो. आता धर्मांतर का केलं? तर धर्मांतर करण्याची खरंच गरज होती. कारण जे महार म्हणून जगत होते, जी महार आपली जात होती, त्या काळात यांना धम्म किंवा धर्म नव्हता. हिंदू हे नोंदणीकृत धर्म नाही असे सुप्रीम कोर्ट म्हणते. मी म्हणत नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे, माझं नाही. मी सुप्रीम कोर्ट नाही, सुप्रीम कोर्ट सांगतो. पुन्हा आता काल परवा एक सुप्रीम कोर्टाने एक जजमेंट काढलेला आहे की रावण दहन करू नका. रावण दहन जर केलं तर तुम्हाला शिक्षा होईल, दंड होईल. अरे रावण तुमचा बाप होता, हे वाचलं का? वाचा, रावण वाचा, कर्ण वाचा. हे राक्षस नव्हते, होते की नव्हते तेही माहित नाही, पण माझ्या वाचण्यात गेलेल्या गोष्टी सांगतो. किंवा सुप्रीम कोर्ट मानतात. सुप्रीम कोर्टाच्या वरच्या कोणतीच
कुठलीच कोर्ट नाही, आहे की नाही. मग सुप्रीम कोर्ट सांगते की रावण दहन करू नका. ह्याही महत्वाच्या बाबी आज आपल्या जीवनात घडतात, ह्या अतिशय महत्वाच्या आहेत. थोडा संविधानाकडे येतो. बुद्ध धम्म तुम्हाला माहीत आहे. मी प्रवर्तन म्हणजे परिवर्तन, प्रवर्तन, मग प्रबोधन आणि मग डायरेक्ट अनुवर्तनकडे आलो. तर ही संकल्पना तुम्हाला समजली असेल. नंतर बाबासाहेबांच्या भाषणाचा ज्या बाबी काही सांगितलं तेही तुम्हाला समजलं असेल. पुढे मी संविधानावर काही बोलण्याचा प्रयत्न करतो. संविधान माहीत आहे तुम्हाला, वाचलं असेल तर चांगलीच गोष्ट आहे, आणि नसेल वाचलं तेही चांगलीच गोष्ट आहे, पण वाचावं. गोष्ट अशी आहे की हे संविधान भारताचं संविधान आहे. कशाचं आहे? भारताचं संविधान आहे. परंतु याच्या आधी एक संविधान म्हणजे ब्लू प्रिंट तयार झाली होती, आणि ती ब्लू प्रिंट तयार केली होती मोतीलाल नेहरू. 19 मे 1928 ती ब्लू प्रिंट तयार केली होती, आणि त्या ब्लू प्रिंट मध्ये आधार घेतला होता सामभेदाचा. आणि ते भेदामधून निर्माण झाली होती मनुस्मृती. मनुस्मृती माहित आहे का? माहीत? मनुस्मृती जगण्याचा अधिकार नव्हता हे लिहिलेलं आहे. मनुस्मृतीत महिलांना माणसासारखा म्हणजे पुरुषांसारखा समानतेचा अधिकार नव्हता. महिलांना पायाखालची चप्पल समजायचे असे त्यामध्ये लिहिलेलं होतं. त्यामुळेच बाबासाहेबांना 20 मार्च 1927 ती मनुस्मृती 25 डिसेंबर मनुस्मृती जाळावं लागली. काय कारण? तर त्या मनुस्मृतीमुळे ती ब्लू प्रिंट तयार झाली होती, आणि ती ब्लू प्रिंट तयार करणारे होते मोतीलाल नेहरू. आणि ते ब्लू प्रिंट तयार झाली आणि त्याला नाव दिलं होतं नेहरू रिपोर्ट. त्या नेहरू रिपोर्टमध्येही महिलांना अधिकार नव्हते, आम्हाला मतदानाचा अधिकार नव्हता. म्हणजे शोषित वंचित गरीब लोकांना मतदानाचा अधिकार नव्हता. मतदानाचा अधिकार तेव्हा त्याच लोकांना होता जे श्रीमंत होते, जे उद्योगपती होते, किंवा शिकलेला वर्ग म्हणजे ब्राह्मण होता, त्याच लोकांना होता, आम्हाला नव्हता. आणि याच्यासाठी बराच खटोटा म्हणजे मला वाटते 7 ते 8 वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचार केला, वाद केला, विवाद केला. त्याच्यासाठी 1932 महात्मा गांधी नावाचा एक राष्ट्रनेता म्हणजे काँग्रेसचा नेता उपोषणालाही बसला होता, आणि त्याच्यात ते पुणे करार झाला होता. तर याही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. तर अशा संबंध ज्या गोष्टी आपल्या समाजासाठी घडल्या किंवा ज्या घडवण्यात आल्या आणि त्यातून आपली मुक्तता झाली, त्यामुळे आपण आज सन्मानानं जगतो आहे. मी आधीच सांगितलं होतं की किती बोलावं, पण प्रॉब्लेम अशी आहे की या ठिकाणी जेवणाची सुरुवात झालेली आहे. त्यामुळे मी फक्त 5 मिनिटं घेतो, एक कविता ऐकवतो माझी. ती कविता जर तुम्हाला समजली तर फार छान होईल, आणि नाही समजली तर फार छान होईल. छोटा मोठा लिहिणारा कवी आहे मी. कविता अशी आहे 1232. ही कविता झाली की मी थांबतो आहे. समाजासाठी आहे, समाजातल्या माणसांसाठी आहे असं मला वाटतं, कारण मीच लिहिणारा आहे म्हणून सांगतो. तुम्हाला जर समजली कविता तर खरंच तुम्ही त्याचा प्रतिसाद द्या. कुठे गेल्या चळवळी, कुठे गेल्या चळवळी आणि आमची लोक, कुठे गेल्या चळवळी आणि आमची लोक. पहा कसे पोट भरती बिल्ली आणि बोक, पहा कसे पोट भरती बिल्ली आणि बोक. आमच्या चमच्यांनी दुकानदाऱ्या हाटल्या. कोण चमचे आहेत ते माहित नाही, तुम्ही समजून घेतलं तर फारच बरं होईल.
पुढे काय आहे बघा. आमच्या चमच्यांनी दुकानदाऱ्या थाटल्या, सारं विकून केलं आता खाली खोक. कुठे गेल्या चळवळी आणि आमची लोक, पहा कसे पोट भरती बिल्ली आणि बोक. पुढच्या वेळी लक्षात घ्या. गेलं नीळ गेलं पंचरंगी धम्मध्वज. ते पंचरंगी झेंडा नाही आहे, ते पंचरंगी झेंडा असा उल्लेख करू नका, ते धम्मध्वज आहे. बुद्धांनी दिलेली ती आपल्याला एक शिकवण आहे आणि एक प्रेरणादायी तो ध्वज आहे. पंचरंगी नाही म्हणत, त्याला धम्मध्वज म्हणतात. गेलं नीळ गेलं पंचरंगी, आपल्या माणसांच्या हातात दिसतो बघा बजरंगी. गेलं नीळ गेलं पंचरंगी, यांच्या हातात बघा दिसतो बजरंगी. अरे समाजास धम्मात नाही राहिला नाक, कुठे गेल्या चळवळी आणि आमची लोक, पहा कसे पोट भरती बिल्ली आणि बोक. शेवट करतो, अतिशय महत्वाचे. की कांबळे साहेब बोलून गेले 2024 ला तुम्हाला काय करायचं आहे बघा. 12-32 झाल्या संघटना चळवळी, 12-32 झाल्या. अरे आता हो एक, 12-32 झाल्या आता हो एक. यावेळी तरी 2024 साठी बंधू भगिनींनो हे बंद झालं पाहिजे. भाईओ साथीओ हे बंद झालं पाहिजे. हे ताकद तुमच्या हातात आहे. वन मॅन वन वोट वन व्हॅल्यू हे संविधानानं तुम्हाला दिलेलं आहे. तो मतदान नाही, मताचा अधिकार आहे. अधिकारानं मत मारा, आपल्या माणसाला निवडून घाला. अरे 12-32 झाल्या आता हो एक. अरे यावेळी तरी बनवा आपला विधायक. समाजाचं दुखणं जर मांडणारा विधायक बनला, विधायक म्हणजे आमदार, तर खरंच या समाजाची प्रगती होईल. 12-32 झाल्या आता हो एक. यावेळी तरी बनवा आपला विधायक. ही विनंती करतो. कुठे गेल्या चळवळी आणि आमची लोक, पहा कसे पोट भरती बिल्ली आणि बोक. थोडासा कार्यक्रमावर कार्यक्रम असल्यामुळे त्रास होतो बोलण्याचा, खासी आहे, सर्दी आहे, सगळंच आहे. पण या समाजासाठी मात्र धावून जावं लागते. या समाजासाठी मात्र धावून यावं लागते. इथंच थांबतो. जय भीम, जय संविधान. धन्यवाद. सूरज भाऊ लोणारे आणि प्रणित भाऊ लोणारे यांनी मला आमंत्रित केलं. थँक्यू. तुम्ही मला ऐकून घेतल्याबद्दल खरंच मी सर्वांचा आभारी आहे. वेळ दिला असता पण वेळ तुम्ही घेतला आहे म्हणून वेळेचं भान ठेवलं पाहिजे. मी बरोबर या ठिकाणी 2:55 पोहोचलो होतो. 3 वाजेचा कार्यक्रम होता. वेळ गेलेली वेळ पुन्हा येत नाही. तुमच्या हातात वेळ आहे. पुढच्या वर्षी ताकदीचा विधायक ठेवला पाहिजे. मी या माझ्या कवितेत मांडण्याचा प्रयत्न केला. जय भीम, जय संविधान. खूप खूप धन्यवाद. गरजेचं आहे या प्रकारची